हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. तर माझं हे नवीन चॅनल आहे यूट्यूबचं. तर त्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत डायरेक्ट समोर येऊन बोलणार आहे. आणि बघा, छोटे छोटे रील्स तर मी तुमच्यासोबत शेअर करत होती. एक दोन व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर हे माझं नवीन चॅनल आहे. आणि खरंच तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला माझे डेलीचे ब्लॉग बघायला आवडतील की मी काही मग तुमच्यासोबत अशा पद्धतीने तुमच्यासोबत माझे विचार जर शेअर केले तर ते आवडतील. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मी तुमच्यासोबत काही म्हणजे असं काही वेगळं मी तुमच्यासोबत बोलणार आहे. आपण हृदयाची किंमत. तर खरंच आपण हृदयाची किंमत करतो का? जोपर्यंत आपल्या हृदयावरती कोणताही घाव पडत नाही तोपर्यंत आपण त्याचा विचार करतो का? नाही करत ना. आपण सगळं सहन करत राहतो निमूटपणे. आपल्यावरती झालेले अन्याय आपण सगळे निमूटपणे सहन करत असतो आणि खुश राहण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत, जोपर्यंत मार्ग काही निघत नाही तोपर्यंत. पण कधी कधी हा विचार केला का तुम्ही? आपण काळजी घेतोय का? आपण आपल्या हृदयाची काळजी घेतोय का? नाही घेत का? नाही. तर आपण आपल्या हृदयाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण आपला विचार करेल असं नाही. इतरांची मर्जी सांभाळता सांभाळता स्वतःला सांभाळा. कारण कधी कधी कोणावर जीव ओवाळून टाकलेली व्यक्ती सुद्धा तुमची फक्त गरजेपुरताच उपयोग करते. आणि ती पण व्यक्ती तोपर्यंतच आपल्याला महत्त्वाचे समजते, गरजेचं समजते. त्या व्यक्तीचा त्यामध्ये फायदा होत नाही आणि फायदा असू शकत नाही. आणि जोपर्यंत त्या व्यक्तीचा फायदा असतो तोपर्यंत व्यक्ती आपला खूप विचार करत असतो. आणि आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीचा आपल्यापासून उपयोग होतो त्यानंतर तो व्यक्ती आपल्याला विसरून जायला सुरुवात करतो या आपल्यासोबत चिडचिड करायला सुरुवात करतो. तर खरंच प्रत्येकाने आपल्या हृदयाचा विचार करायला सुरुवात करा. दुसऱ्यांची मनं जपणं, दुसऱ्यांचा विचार करणं सोडून द्या. स्वतःसाठी सुद्धा जगायला सुरुवात करा. तर आज मला हे तुमच्यासोबत सांगायचं होतं, म्हणून मी छोटासा हा माझा तुमच्यासोबत ब्लॉग बनवला आहे. आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच विचार जर आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.